तो ध्यान दे जवान, इस पीटी क्लास के दरमियान आज हम सीखेंगे पीटी की उत्पत्ति, पीटी चालू है, बोला झाला आपला। पीटी की उत्पत्ति कहाँ से हुई, पीटी के प्रकार, पीटी के सुनहरे उसूल, पीटी के क्या मतलब था भाई महान उसूल, इसके बारे में आज हम जानकारी लेंगे। तो ये शुरू करते हैं। क्लास सावधान बैठ, क्लास आराम से बैठ। सर्वप्रथम पीटी में शारीरिक प्रशिक्षण सन 480 पूर्व में यूनान में ग्रीस देश में शुरू हुआ। कधी सुरू झालं, इसवी सन 480 पूर्व। कुठल्या देशात, यूनान देशात। यूनान देश के ग्रीस देश में, यूनान देश नाही, यूनान से एक प्रदेश आहे, प्रदेशातला ग्रीस एरिया, ग्रीस देश, त्यात पहिल्यांदा पीटीची सुरुवात झाली। ही सुरुवात लक्षात ठेवायची कायम। ह्याच्यानंतर कधी आपला प्रश्न विचारला जाते, पीटी को नई दिशा देकर पीटी की शुरुआत किसने की? तो पीटी की शुरुआत लीग और लुडविन जॉन इन्होंने की। लीग कहाँ के थे, स्वीडन के थे, और लुडविन जॉन किधर के थे, जर्मनी के। जॉन या नावावरून जर्मन लक्षात ठेवायचं। लुडविन जॉन जर्मनीचा होता, लीग कुठला होता, स्वीडनचा होता। कधी सुरुवात झाली, इसवी सन पूर्व 480, किधर, यूनान के ग्रीस देश में। इथपर्यंत क्लिअर आहे, जायचं पुढं। तर पीटी कितने प्रकार की होती है, दो। शाबाश, कितने प्रकार की है, दो प्रकार की। पीटी के कितने प्रकार है, दो। कौन कौन से, एक है बेसिक पीटी और एक है बॅटन पीटी। आता ह्याच कुठली ते असं काय आपल्याला जास्त नाही, दोन पीटीचे प्रकार, बेसिक पीटी आणि बॅटन पीटी। तर पीटी करने के फायदे क्या है, पीटी करने के फायदे आता आपण एक एक फायदे बघूयात। ह्या फायद्याला शॉर्टमध्ये कसं लक्ष ठेवायचं ते पण पहिला बघू। पहिला फायदा आहे, शरीर संतुलित राहता है। जेव्हा आपण पीटी करतो तेव्हा आपलं शरीर काय राहतं, संतुलित राहतं। म्हणजे आपली जी बॉडी लँग्वेज आहे, म्हणजे आपल्याला हालचाल शरीराची जी आहे ती फास्ट होती, मुवमेंट फास्ट होती, शरीराला सवय लागती काम फास्ट करायची। शरीर काय राहता है, संतुलित रहता है। दिमाग तेज और चलाक बनता है। जेव्हा आपण पीटी करतो तेव्हा आपलं प्रत्येक वर्डअपकडे लक्ष असतं। सांगितलं तर वर्डअप करा, तसे ॲक्शन करायची, जे आपला पीटीचा प्रकार करायचा, आपला बुद्धीला चालना भेटते आणि आपला दिमाग तेज होते। तिसरा आहे फायदा, सहनशक्ती वाढते। पीटी कंटिन्यू आपण करत असताना आपली काय वाढत राहते, शरीराची किंवा आपल्या मनाची, आपल्या बुद्धीची सहनशक्ती वाढत राहते। प्रत्येक पिढीच्या प्रकारामध्ये दर एक दोन प्रकारानंतर आपली जंपिंग स्किपिंगचे प्रकार असतात। मग त्याच्यामुळे आपल्या शरीराला जंपिंग आणि स्किपिंगचा फायदा होतो। म्हणून इथे अजून एक फायदा आहे, बदन में जंपिंग और स्किपिंग की आदत पड़ती है। क्या होती है, बदन में जंपिंग और स्किपिंग की आदत पड़ती है। आणि एक काम आहे जे आपण कॉमन माहित आहे की मिलजुल कर काम करने की आदत पड़ती है। पीटी कधी सुद्धा इंडिव्हिज्युअली होऊ शकत नाही। पीटीचं काय काम आहे, पीटी ही सगळ्यांसोबत मिळून केली जाते, त्यामुळे मिलजुल कर काम करने की क्या पड़ती है, अपने को आदत पड़ती है। आता ही मुख्य 5-6 आहेत। अजून दोन प्रकार आहेत, दोन फायदे आहेत। कठिनाइयों में काम करने की आदत पड़ती है। जेव्हा कठीण परिस्थिती असेल त्यावेळेस काम करायची आपल्याला काय पडते, सवय पडते। आणि त्यानंतर काय अजून शेवटचं आहे, खून का दौरा यथावत रूप से चढ़ता है। आपला जे रक्तप्रवाह आहे ते कंटिन्यू आपला त्या पीटीमुळे आपला वाढत जातो। त्याचा फायदा काय, शरीरातला रक्तप्रवाह आपला चांगला होत राहतो। पहिला प्रकार काय, पहिला फायदा काय, शरीर संतुलित रहता है। म्हणा काय, शरीर संतुलित रहता है। दिमाग तेज और चालाक बनता है। म्हणा दिमाग तेज और चालाक बनता है। तीसरा फायदा, सहन शक्ति बढ़ती है। सहन शक्ति बढ़ती है। चौथा फायदा, बदन में जंपिंग और स्किपिंग की आदत पड़ती है। जंपिंग और स्किपिंग की आदत पड़ती है। पाचवा, मिलजुल कर काम करने की आदत पड़ती है। परीक्षेला तुम्हाला सगळे सांगायची गरज पडत नाही। आठवाचा, शरीर संतुलित, एक शब्द आठवला पाहिजे। बुद्धी आपलं काय, आपला दिमाग तेज होता है हे आठवलं पाहिजे। मिलजुल कर काम हे आठवलं पाहिजे। स्किपिंग जंपिंग एवढं आठवलं पाहिजे। बाकी मग कठिनाइयों में काम करने की आदत पड़ती है और रक्त प्रवाह बढ़ता, ही आठवलं नाही आठवलं तरी काय एवढा विषय नाही, 4-5 सांगितले तरी बास होतं। पीटी के सुनहरे उसूल कितने हैं, पीटी के सुनहरे उसूल मेजर, पीटी के सुनहरे उसूल कितने हैं, 5 उसूल है। पहला है, नहीं सुनहरे उसूल, पीटी ली कितने भागों में जाती है और बाटी कितनी जाती है, त्यातले ते 5वा प्रकार। पीटी के सुनहरे उसूल 5 उसूल।
तत्व. पहिलं ताजी हवा आमसफाई. दुसरा सक्त काम पूरा आराम. तिसरा मनोरंजन के साधन. तिसरा संतुलित भोजन. चौथा मनोरंजन के साधन. चौथा काय? मनोरंजन के साधन. पाचवा सब्र और संतोष. हे 5 काय आहेत? सुनहरे उसूल आहेत का महान उसूल आहेत? सुनहरे. 5 म्हणजे गोल्ड कॉईन. सुनहरे म्हणजे गोल्ड. 5 रुपयाचा सोन्याचा सिक्का. सुनहरे म्हणलं की 5 लक्षात ठेवा. सुनहरे उसूल 5 होते. आता हे लक्षात कसं ठेवणार? सगळ्यात पहिल्यांदा ताजी हवा आमसफाई. आपण सकाळी उठल्या आपण काय करतो? ताजी हवा घेतो आणि आपल्याला काय भेटते? आपण सफाई करतो. आमसफाई आपल्या शरीराची असेल, आजूबाजू आपले जी काय डिसिप्लिन लावायची असेल. ताजी हवा आमसफाई पहिला उसूल. दुसरा उसूल आपण पीटी करतो, ड्रिल करतो. सक्त काम पुरा आराम. सकाळी आपण रनिंग केली, पीटी केली, ब्रेक घेतला. सक्त काम पुरा आराम. तिसरा उसूल संतुलित आहार. दुपारी आल्यानंतर आपण संतुलित आहार घेतो. काय झालं हे? तिसरा उसूल. चौथा उसूल मनोरंजन के साधन. 4 वाजता आपल्या ग्राउंडवर गेम पिरियड असते म्हणजे मनोरंजन. त्या टायमाला आपण चहा वगैरे घेतो, ब्रेक टाईम असतो, तो मनोरंजनचं साधन. हे झाला चौथा उसूल. पाचवा उसूल आपल्या परेडच्या टायमाला आपल्याला जे साहेब असतील, जे काय अधिकार असतील, ते आपल्याला न बोलता शेवटची फलिंग असते आपली. न बोलता काय असं शिस्तीचं पालन सब्र आपल्याला शिकवलं जातं. आणि सगळ्यात शेवटी जेव्हा आपली परेड संपती, आपण रूमला येतो, तेव्हा आपल्याला भेटते संतोष. हे 5वा उसूल आहे, सब्र और संतोष. समजलं? पहिला सकाळपासून आपण जे ताजी हवा आमसफाई. दुसरा सक्त काम पुरा आराम. तिसरा संतुलित आहार. चौथा मनोरंजन के साधन. आणि 5वा सब्र और संतोष. फायटर 1 2. बस. धन्यवाद. तर हे कुठल्या उसूल होते? सुनहरे का महान? सुनहरे उसूल. आता महान उसूल. महान फक्त 3 लोक आहेत, लक्षात ठेवा. महान लोक किती आहेत? 3. ते 3 महान लोकांचं एकसारखंच काम आहे, लय बदल नाही. एक जण एक करतं, एक जण त्यात कंटिन्यू करतं आणि एक कंटिन्यू ठेवतं. एक हिंट आहे. पहिला उसूल, महान उसूल मधला पहिला उसूल, बदन के हर हिस्से को बराबर वर्जिश देना. पीटी करत असताना फक्त तुमच्या हाताचा व्यायाम होत आहे का? फक्त पायाचा होत आहे का? फक्त अंगाचा होत आहे का? बदन के हर हिस्से को वर्जिश देना. प्रत्येक शरीराच्या अवयवाचा तुमचा व्यायाम होत आहे. त्यामुळे शरीराचा प्रत्येक अवयव काय होत आहे? त्याला आकार पडतंय, सुडौल बनतं, म्हणजे त्याला हे बनतं, फिटनेस येते. शरीर के हर हिस्से को वर्जिश देना, पहिला उसूल. दुसरा उसूल दर्जे बाय दर्जे वर्जिश देना. ती स्टेप बाय स्टेप ती रोज वाढत जाणार. आणि शेवटचा उसूल वर्जिश को लगातार जारी रखना. ह्याच्यात कंटिन्युटी, हे रोजच चालणार, कंटिन्यू चालणार. बदन के हर हिस्से को वर्जिश देना, दर्जे बाय दर्जे वर्जिश देना और वर्जिश को लगातार जारी रखना. हे 3 उसूल. पण मोस्ट ऑफ परीक्षेला ह्या 3 पेक्षा 5 सुनहरे उसूल विचारते. नेक्स्ट प्रश्न है, पीटी कितने भागों में ली जाती है? 3 भागों में. पहला काम बाजू का, दूसरा काम धड़ का, तीसरा काम टांग का. पीटी के एक पीटी कार्ड टेबल में 6 काम होते हैं. पहले 3 बाजू धड़ टांग और बाकी के 3 भी बाजू धड़ टांग. बाजू धड़ और टांग कितने भागों में ली जाती है? 3 ली जाती है म्हणजे किती प्रकारात घेतली जाते? ली जाती है म्हणजे तुमच्याकडून करून घेतली जाते. इकडे लक्ष द्या. जेव्हा पीटी घेतली जाते तुमच्याकडून ली जाती है किंवा सिखाई जाती है, 2 शब्द येतात. पीटी सिखाई कितने भागों में जाती है? 3 भागों में ली जाती है. सिखाई कितने भागों में जाती है? 3. ली जाती है कितने? ते पण 3. हे दोन्ही सब प्रश्न एकच आहेत. मी तुम्हाला पीटी शिकवालो, किती भागात शिकवणार? बाजू धड़ टांग. मैं तुम्हारी पीटी ले रहा हूँ, कितने भागों में लूंगा? 3. पीटी कितने भागों में ली जाती है? 3. बाजू धड़ टांग. पीटी कितने भागों में सिखाई जाती है? 3. बाजू धड़ टांग. पीटी कितने भागों में बांटी गई है? म्हणजे त्यात स्टेप किती पडलेत? तर 5 स्टेप पडलेत. 5. MS पहिला 2 लक्ष ठेवा. MS म्हणजे मोबॅलिटी स्ट्रेंथिंग. मोबॅलिटी
स्ट्रेंथिंग. मोबिलिटी 6 मिनिट, स्ट्रेंथिंग 14 मिनिट. मोबिलिटी स्ट्रेंथिंग काय आलं? मोबिलिटी म्हणजे तुमच्या शरीराला गती येण्यासाठी केलेली क्रिया. म्हणजे उभं राहा, उभं राहा, उभं राहा, उभं राहा. नाही झोप आहे ना, उभं राहा. हां 2 मिनिट उभं राहा, मग बसा. मोबिलिटी म्हणजे काय? शरीर को गती. आपण रनिंग करतो सुरुवातीला गेल्या पीटीच्या आधी काय होते? रनिंग होते. समजा 6 मिनिट रनिंग होते आपली स्पीड वाढण्यासाठी. गतिशीलता म्हणजे मोबिलिटी. शरीर को गतिशीलता प्राप्त होती है. दूसरे भाग में बांटी गए. दूसरा भाग क्या है पीटी का? स्ट्रेंथिंग. स्ट्रेंथिंग म्हणजे तुमची शक्ती वाढवते. म्हणजे रनिंग झाल्यानंतर आपण जोर मारतो, बैठका मारतो, परत सपाट्या मारतो. ही 14 मिनिट चालते. असं त्यात दिलंय. स्ट्रेंथिंग किती मिनिट आहे? 14 मिनिट. 45 मिनिटाचं डिवायडेशन आहे. 6 मिनिट मोबिलिटी, 14 मिनिट स्ट्रेंथिंग. रनिंग झाल्यानंतर आणि जोर झाल्यानंतर आपली चालू होती पीटीची क्लास. पहिल्या हाफ ब्रेक नंतर ती पीटी कशी चालते? ग्रुप ऍक्टिव्हिटी चालते. म्हणून तिसरा पार्ट आहे आपल्या पीटीचा ग्रुप ऍक्टिव्हिटी. तिसरा पार्ट काय? अर्धे. तिसरा पार्ट काय? तुला विचारलो. ग्रुप ऍक्टिव्हिटी. पहिला पार्ट काय? मोबिलिटी. दुसरा स्ट्रेंथिंग. तिसरा ग्रुप ऍक्टिव्हिटी. पहिल्यात शक्ती गती वाढवत आहे. दुसरा शक्ती वाढवत आहे. तिसरा ग्रुप ऍक्टिव्हिटी म्हणजे मिळून काम करायला शिकवतो. तिसरा पार्ट झाला पीटीचा. चौथा पार्ट इंडोरन्स म्हणजे तुमचा स्टॅमिना वाढवतो. इंडोरन्स बढाता आहे. चौथा पार्ट. इंडोरन्स किती मिनिट चालतंय? ही राहिलं पहिला. ग्रुप ऍक्टिव्हिटी किती मिनिट चालते? ग्रुप ऍक्टिव्हिटी चालते 12 मिनिट. 6 मिनिट रनिंग म्हणजे मोबिलिटी, 14 मिनिट स्ट्रेंथिंग, 12 मिनिट परत ग्रुप ऍक्टिव्हिटी आणि परत 6 मिनिट चालते आपली इंडोरन्स. 6 14 12 6 14 12 6 14 12 6. हे टाइम नाका लक्षात राही ना. हा 2 सगळ्यात शेवटी, सगळ्यात लास्टला 2 मिनिटं शेवटचा. त्याला म्हणतात करेज. कव्हरेज नाही, करेज म्हणजे तुमचं साहस वाढवणं. त्याला दुसरं एक आपण म्हणजे पोझिशन, तुमच्या पीटीचे पोझिशन चेक केले जातं. असं एक मेन काम आपलं हे 5 नाव लक्षात ठेवणं. टाइम एखाद्या विसरला चालतं, टाइम विसरला तर चालतं. पहिला आहे मोबिलिटी यम, दुसरा स्ट्रेंथिंग, स्ट्रेचिंग नाही स्ट्रेंथिंग, तिसरा ग्रुप ऍक्टिव्हिटी, चौथा इंडोरन्स आणि 5वा करेज. मोबिलिटी 6 मिनिट, स्ट्रेंथिंग 14 मिनिट, ग्रुप ऍक्टिव्हिटी 12 मिनिट, इंडोरन्स 6 मिनिट, करेज 2 मिनिट. MSGEC मिसेस गव्हर्नमेंट. MS मोबिलिटी स्ट्रेंथिंग, G ग्रुप एक्टिविटी, E इंडोरेंस, C करेज. 5 भागों में बांटी गई है पीटी. ली जाती है 3 भागों में, सिखाई जाती है 3 भागों में. बाजू दर टांग. सुनहरे उसूल 5, महान उसूल 3. ठीक है. लास्ट प्रश्न, पीटी और गेम में क्या फर्क है? पीटी और गेम में क्या फर्क है? पीटी शारीरिक क्षमता बढ़ाने के लिए और गेम है मनोरंजन के लिए. पीटी की संख्या निश्चित, पीटी में जो लोग होते हैं उसकी संख्या निश्चित नहीं होती. गेम में संख्या निश्चित होती है. पहिला पॉइंट, संख्या निश्चित नाही. गेमला संख्या निश्चित पाहिजे, 11 प्लेयर 6 प्लेयर. पीटीला संख्या निश्चित नहीं. ग्राउंड की जरूरत पीटी को होती है क्या? नहीं होती. लेकिन गेम को निश्चित प्रकार की ग्राउंड की जरूरत होती है. आखलेला ग्राउंड पाहिजे निश्चित. शरीर के हर हिस्से को वर्जिश देने का काम कौन करता है? पीटी. क्या? गेम. पीटी में शरीर के हर हिस्से की व्यायाम होता है, लेकिन गेम में ऐसा नहीं होता. हर हिस्से का नहीं होता. अलग अलग गेम का अलग अलग हिस्से को व्यायाम होता है, लेकिन पीटी में हर हिस्से का व्यायाम होता है. और सामान की जरूरत पीटी में नहीं पड़ती, लेकिन गेम में सामान की जरूरत पड़ती है. पीटी में गेम क्यों कराया जाता है? पीटी मध्ये गेम का घेतला जातो? पहिली गोष्ट माहिती आपल्याला, मनोरंजनासाठी, तेजी और स्फूर्ति लाने के लिए, ध्यान आकर्षण होने के लिए, और सिखलाई को अच्छा बनाने के लिए.
जो हम सीखते हैं पीटी, वो पीटी सीखने के वक्त जो अपना बर्डन आया होता है वो बर्डन निकालने के लिए अपन क्या करते हैं, मनोरंजन। गेम क्यों खेला जाता है? मनोरंजन के लिए। गेम के वक्त अपने में तेजी आती है, उसी के साथ ध्यान आकर्षित होत आहे, कॉन्सन्ट्रेशन होतं एखादी गेम खेळताना, आणि शिकलाई जी पीटी शिकायची ती शिकण्यासाठी आपल्याला थोडासा उत्साह वाढतं. तर आज पीटीचा आपण एवढा पार्ट बघितला. पुढच्या लेक्चरमध्ये आपण राहिलं थोडंसं पार्ट संपून शस्त्र कवायत, मग त्यात आलं बाजूशस्त्र, तोलशस्त्र, बगलशस्त्र, ह्या सगळ्याचे मकसद बघायचे आपल्याला, खडाशस्त्र. त्याच्यानंतर आपण वेपनची माहिती थोडीशी बघू, नंतर मग आपलं लॉचं लेक्चर कंटिन्यू करू.